महत्त्वाच्या बातमीने आपण बुलेटिनची सुरुवात करणार आहोत। पंतप्रधान नरेंद्र मोदी अविश्वास प्रस्तावावर आज दुपारी 4 वाजता बोलणार आहेत। काही वेळापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकसभेमध्ये दाखल झालेले आहेत। अविश्वास प्रस्तावाच्या निमित्ताने विरोधकांनी केलेल्या आरोपांवर आता मोदी समाचार घेणार असल्याची माहिती मिळतेय आणि यावेळेला काँग्रेसचे खासदार राहुल गांधी सुद्धा सभागृहात उपस्थित राहणार असल्याचं समजतंय। कालच केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी लोकसभेत बोलताना विरोधकांच्या आरोपांचा जोरदार समाचार घेतलेला होता। मणिपूरच्या घटनेवर सुद्धा अमित शहा यांनी भाष्य करत विरोधकांनी केलेल्या आरोपांचं खंडन केलं। काँग्रेसच्या काळात देशात झालेला भ्रष्टाचाराचा मुद्दा, कोरोना काळातल्या सरकारने केलेल्या उपाययोजनांसह विविध मुद्द्यांवरून अमित शहा यांनी सभागृहाचं लक्ष वेधत विरोधकांचा समाचार घेतला। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नेमकं काय बोलणार आणि विरोधकांचा नेमका कसा समाचार घेणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय। आणि याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आपले नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास सध्या आपल्या सोबत आहेत। प्रशांत, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज लोकसभेमध्ये अविश्वास प्रस्तावावर भाष्य करणार आहेत, आपली बाजू मांडणार आहेत। सातत्याने विरोधक पंतप्रधानांनी सभागृहात येऊन आपली बाजू मांडावी याची मागणी केलेली होती। प्रशांत, काय नेमकी याबद्दलची माहिती? पंतप्रधान 4 वाजता बोलत आहे। 4 वाजता आता सांगितलं तर अंतिम चौधरी जाणार आहेत आणि अधीर रंजन चौधरींचं वक्तव्य सध्या सुरू आहे। आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं ज्या पद्धतीने माहिती मिळते की या सगळ्या याच्यामध्ये 4 वाजता जेव्हा पंतप्रधान बोलतील तेव्हा महत्वाचं म्हणजे यातून काहीतरी असं ज्या पद्धतीने सकाळी खासदारांनी वक्तव्य दिलं त्यांनी म्हटलं डबल इंजिन बोलेल। काल अमित शहांचा डोस झाला, आज जर बघितलं आपण तर आज पंतप्रधान काय बोलतात हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे। बर प्रशांत, आणि पंतप्रधान नेमकं केव्हा बोलायला उभे राहणार आहेत, काय नेमकी त्याबद्दलची माहिती? 4 वाजता ते बोलतील असं सांगितलं गेलेलं होतं, सध्याची नेमकी काय अपडेट? ज्या पद्धतीने माहिती मिळते की पंतप्रधान नरेंद्र मोदी साधारणतः 4 वाजता आपल्या बोलायला सुरुवात करतील। त्या पद्धतीचं पंतप्रधान कार्यालयाच्या वतीने ट्विट देखील करण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये हे स्पष्ट करण्यात आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बरोबर 4 वाजता लोकसभेमध्ये आपलं अविश्वास ठरावावरती मत व्यक्त करतील आणि अविश्वास ठरावाला विरोध करतील अशा प्रकारे त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। बरं, ठीक आहे प्रशांत, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। आपण थेट जाणार आहोत लोकसभेच्या कामकाजाकडे। पंतप्रधान काही वेळापूर्वीच दाखल झाले होते सभागृहात। आता सध्या अधीर रंजन चौधरी विरोधी पक्षनेते आहेत, ते सध्या बोलतायत। मोठा गदारोळ सुरू आहे। थेट जाऊया आपण लोकसभेच्या कामकाजाकडे। सर, इनको माफी मांगना चाहिए। इनका पार्टी इनको समय नहीं दिया, जैसे गृह मंत्री ने बताया समय हमारे पार्टी से लिया है और अभी इनका अभी क्या क्या बात कर रहे हैं सर? जांच से लेकर सर ये अनाप शनाप बात नहीं चलेगा सर। चीता तक ये नीरव मोदी को फोन पे इन लोगों ने दिया है, कांग्रेस पार्टी ने दिए हैं। सदन है, आप मुद्दों पे बोलिए। मैं तो ये मेटाफोरिकली बोला सदन के अंदर मेटाफोरिकली नेता है। लोन कौन दिया? लोन कौन दिया? कोई गलत? अरे अजीर बाबू, लोन कौन दिया बताइए। आपके एआईसीसी ऑफिसर फोन करके लोन दिलवाए नीरव मोदी को, क्या बात कर रहे हैं? अगर आप सत्ता में रहते तो नीरव मोदी इधर ही रहता था। उनको लोन वसूली करने के लिए हमने कोशिश की, हमारे सरकार इसीलिए भाग गए हैं। उदाहरण की तरह बोले सर, बात यह है कि हमारे प्रधानमंत्री चाहे चांद हो और चाहे कूनो फोर्स की चीता हो, चांद हो ये कूनो फोर्स की चीता हो, हर चीज में प्लीज 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 जाइए, प्लीज जाइए अपनी अपनी सीट पे। प्लीज सर, आप मुद्दे पे बोलिए। बड़े दावे के साथ कह सकता हूँ सर, आप मैं किसी को आहत करने के लिए, आप मुद्दे पे बोलिए ना। चोट पहुंचाने के लिए मैं एक शब्द नहीं कहते। अच्छा, आप लोग गलतफहमी हो रहे हैं। ये हम ये कहना चाहते हैं कि चांद से लेकर कूनो फॉरेस्ट की चीता तक
हर चीज में हमारे प्रधानमंत्री कुछ ना कुछ बोलते, संयम रखिए लेकिन आप। मणिपुर के बारे में उन्हें चुप्पी साधी रहे, ये हमें बिल्कुल पसंद नहीं हुई है। यही मैं जाहिर करना चाहते हैं। संयम पे बोले आप। सर अभी तक देखिए ना, मणिपुर की जो 2 MP है, मणिपुर के 2 MP डॉक्टर रंजन सिंह राजकुमार, मणिपुर का और एक MP डॉक्टर लोरो फुजो, किसी को बोलने का मौका नहीं दिया जाता कि हमें सदन के अंदर कुछ सुने उनसे, वो भी नहीं मौका मिलती लोग। हम अमित शाह जी को पूछना चाहते हैं, अमित शाह जी कल जो आपने बयान दिया ना, ये बड़ा घातक बयान दिया आपने। आपने कहा था कल, याद कीजिए, कि हम बफर जोन में सारे सिक्योरिटी फोर्सेस को तैनात किया है। याद कीजिए, आपने खुद स्वीकार करते हैं कि बफर जोन बन गए हैं। बफर जोन कहाँ बनते? लाइन ऑफ कंट्रोल में बफर जोन बनते। इसका मतलब आप क्या स्वीकार करते हैं कि कुकीलैंड और मेरीलैंड अलग हो गए? प्लीज कंक्लूड। नहीं सर, चलिए प्लीज कंक्लूड। सर, कैसे सर? ओके सर, इसीलिए ये बफर जोन की बात कभी आपको नहीं करना चाहिए था। मतलब आज जो सेंस ऑफ डिलिनेशन, इट इज गोइंग टू बी ट्रांसलेटेड इनटू ए जियोग्राफिकल डिलिनेशन ऑफ द 2 वॉरिंग फैक्शन। इसलिए मैं आपको सतर्क करना चाहते, कल आपने बड़ा गलत बयान पेश की है। ये बफर जोन की मुद्दा उठाकर आपने खुद स्वीकार किया कि बफर जोन अभी है। आपने कांग्रेस पे आरोप लगाने का कोशिश किया, लेकिन देखिए आपने खुद राज्यसभा में ये बताया कि 1528 फेक काउंटर हमारी जमाने में हुई थी। ये आपने यही नहीं बताया कि कितने साल तक वो हुई थी। 33 साल तक, 33 साल में हुई थी। सर रूल 352(5) सर रूल 252(5) सर, कांग्रेस की जमाने में, upon the conduct of कांग्रेस the की person in high authority unless the discussion is based on the substantive motion drawn in proper terms sir। ऐसा कुछ नहीं हुआ सर, इसको एक्सपंज करना, प्राइम मिनिस्टर इज द हाई अथॉरिटी, इसको एक्सपंज करना चाहिए और माफी मांगना चाहिए सर। ऐसा नहीं चलता है सर। सर हमारे गीता में एक बात कहे जाते, गीता में अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधम। इनका पॉइंट ऑफ ऑर्डर है माननीय अध्यक्ष जी। बोलिए ना। सर 352 अहंकारम 352(5) सर, बलम दर्पम referring to the fact matter on which the क्रोधम। judicial decision is pending। सेकंड सर, समर्थिता। मैं ये सब रेफर नहीं करता हूँ। मोमो 5वां नंबर पर ये है, reflect upon the conduct of the person यीशु, in high आपके रिपोर्ट में जा रहा है, इनका रिपोर्ट में जा रहा unless the discussion is based on the substantive motion drawn in proper terms। कोई मोशन मूव नहीं किया है। प्रधानमंत्री जी के खिलाफ ऐसे आरोप लगाना, अनाप शनाप बेसलेस एलिगेशन, डूइंग द बेसलेस एलिगेशन कैनॉट बी एक्सेप्टेड सर, इट कैनॉट बी टॉलरेटेड। ही शुड, आप रूलिंग देना चाहिए, हमारा निवेदन है, और उनको माफी मांगना चाहिए, और जो कुछ भी बोला है वो एक्सपंज करना चाहिए सर। कोर्ट से निकाल दिया, प्लीज कोर्ट से निकाल दिया प्लीज। सर बोले, सर बोले। नो सर आप ज्योतिराज सिंधिया जी। अध्यक्ष महोदय, ज्योतिराज सिंधिया। आज मैं अपने एनडीए के गठबंधन को और प्रधानमंत्री जी को मैं धन्यवाद अर्पित करना चाहता हूं कि इस अविश्वास प्रस्ताव पर बोलने का मुझे मौका दिया। लेकिन जो ये दृश्य अध्यक्ष महोदय इस प्रजातंत्र के मंदिर में आज हम देख रहे हैं, जिस प्रजातंत्र के मंदिर में इस देश की संस्कृति, इस देश का सद्भाव, इस देश की विचारधारा निर्मित की जाती है, जिस प्रजातंत्र के मंदिर से देश की 140 करोड़ जनता
अपनी प्रेरणा लेती, उस प्रजातंत्र के मंदिर में ये स्पष्ट हो गया है अध्यक्ष महोदय कि इन लोगों को ना देश की चिंता है, ना प्रधानमंत्री के पद की चिंता है, ना राष्ट्रपति के पद की चिंता है। इनको तो केवल अपनी हैसियत की चिंता है। ये देश को पूर्ण रूप से स्पष्ट हो गया। अध्यक्ष महोदय, मुझे 20 साल हो गए हैं इस संसद में, मेरा अपना सौभाग्य मैं मानता हूं, लेकिन ऐसा दृश्य में मैंने 2 दशक में नहीं देखा है कि जिस तरीके से देश के सर्वोच्च पद के व्यक्ति 140 करोड़ जनता के हृदय में स्थापित इस देश के प्रधानमंत्री के प्रति जो शब्दों का उपयोग विपक्ष के द्वारा किया गया है, मैं मानता हूं कि सदन के सामने नहीं लेकिन देश की जनता के सामने इन्हें माफी मांगनी चाहिए। आज जो दृश्य हम देख रहे हैं अध्यक्ष महोदय कि अविश्वास प्रस्ताव के आधार पर, अध्यक्ष महोदय मैं आपका संरक्षण चाहूंगा। ये बोलने के लिए कभी तैयार हो जाते हैं लेकिन सुनने के लिए तैयार नहीं होते। ना देश की जनता की ठोक कर 2 बार चुनाव में नतीजा हजम करने के लिए तैयार है, ना सदन की बात सुनने के लिए तैयार है। आज जो स्थिति उत्पन्न हुई है अध्यक्ष महोदय, जो अविश्वास प्रस्ताव लाया गया, सर आपका संरक्षण मैं चाहता हूं, इनको कंट्रोल किया जाए। देश की जनता ने तो अपना पूरा परिणाम इनके चेहरे पे दिखा दिया। जो जनता के सामने नहीं कर पा रहे वो आज सदन में बैठ के कोशिश कर रहे हैं करने के लिए। जो अविश्वास प्रस्ताव इनके द्वारा यहाँ लाया गया, यह अविश्वास प्रस्ताव मणिपुर की बात नहीं है। मिशन मणिपुर के आड़ में ये अपनी राजनीतिक रोटियां सेकने के लिए आज यहां उपस्थित हुए हैं। पिछले 2 दिन से मैं सुन रहा हूं अध्यक्ष महोदय, हम इनको भी बता दें कि अगर ये इनका वर्ताव रहा तो इनकी बात भी इस प्रजातंत्र के मंदिर में हम सुनने नहीं देंगे। पूर्ण रूप से स्पष्ट करना चाहते हैं अध्यक्ष महोदय, जो इस क्षेत्र में और इस सदन में प्रस्तुतिकरण हुई है, ये वो बादल है जो गरजना चाहते हैं लेकिन बरसते नहीं। ये वो बादल है जो चर्चा में रहना चाहते हैं लेकिन चर्चा सुनना नहीं चाहते। अध्यक्ष महोदय, आज अध्यक्ष महोदय ये अविश्वास प्रस्ताव जो लाया गया है, सारे आवश्यक विमर्श एक तरफ रखे गए हैं और इनकी हट एक तरफ है। हमारे देश के प्रधानमंत्री ने सभापति महोदय सदन के बाहर मणिपुर पर संवेदनशीलता के साथ बयान दिया, लेकिन इनका हट है कि बयान सदन के अंदर दें। गृह मंत्री जी ने यहां बैठकर दिन प्रतिदिन स्पष्ट किया कि जिस दिन जिस घंटे पे आप चर्चा करना चाहते हैं हम तैयार है करने के लिए, लेकिन 17 दिन इसी तरह ये सदन को इन्होंने चलने नहीं दिया। 17 दिन मजबूर करके स्थगित किया और आज अध्यक्ष सभापति महोदय मैं स्पष्ट करना चाहता हूं कि जो ये लोग मौन व्रत की बात करते हैं, मैं इनसे पूछना चाहता हूं 1993 में जब मणिपुर की जातीय हिंसा में 750 लोगों की जान गई थी, तब तत्कालीन प्रधानमंत्री नरसिम्हा राव जी ने सदन के अंदर मौन व्रत क्यों धारण किया? ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। विरोधकांनी मोदी सरकारच्या विरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावाच्या चर्चेचा आजचा 3रा दिवस आहे आणि आज अविश्वास प्रस्तावावर मतदान देखील होणार आहे आणि त्यातून
मोदी सरकारवरच्या विश्वास किंवा अविश्वासाचा फैसला होणार आहे। मोदी सरकारकडे संपूर्ण बहुमत असल्यानं हा प्रस्ताव फेटाळला जाण्याची शक्यता अधिक आहे। 2018 मध्ये सुद्धा मोदींना अविश्वास प्रस्तावाला सामोरं जावं लागलेलं होतं, तेव्हा सुद्धा विरोधकांकडे संख्याबळ नव्हतं। आज दुपारी 4च्या दरम्यान पंतप्रधान मोदी अविश्वास प्रस्तावावरच्या चर्चेला उत्तर देणार आहेत। याआधी चर्चेच्या दुसऱ्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं। केंद्रातील सरकारनं मणिपूरमध्ये भारत मातेची, देशाची, हिंदुस्थानची हत्या केली अशी टीका राहुल गांधींनी केली होती। त्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं। मणिपूरच्या हिंसाचारावर देशाचे प्रधानमंत्री संसदेमध्ये येऊन निवेदन करायला तयार नाही। सरकार काय करत आहे, प्रधानमंत्र्यांची भूमिका काय आहे हे संसदेला समजून सांगायला तयार नाहीत आणि त्यासाठी नाईलाज म्हणून लोकसभेमध्ये जरी आकडा कमी असला तरी हा ठराव आणावा लागला आणि आता त्याच्यावरती उत्तर देत आहेत। ही उत्तर नसून एक प्रकारची चिडचिड आहे, ही चिडचिड आहे, त्याला उत्तर म्हणत नाही। गेल्या 10 वर्षात मणिपूरला काय झालंय ते सांगा, गेल्या 40 वर्षात काय झालंय ते सांगू नका। अमितजी शहा यांचा फर्स्ट पार्ट होता। आज नरेंद्रजी मोदी बोलतील ते त्यांनी सहन करायची ताकद ठेवली पाहिजे आणि सगळ्या देशासमोर संपूर्ण 9 वर्षातली परिस्थिती आणि त्याच्या अगोदर काँग्रेसच्या काळामधल्या सगळ्या गोष्टी ह्या निश्चितपणे देशाच्या समोर आल्या पाहिजे आणि विरोधकांनी आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेतलेली आहे अविश्वास प्रस्ताव आणून आणि आता आपले पाय अपंग झाले तर रडू नये। केंद्रीय मंत्री स्मृती इराणींनी राहुल गांधींवर गंभीर आरोप केले। राहुल गांधींनी अशोभनीय वर्तन केल्याचा आरोप स्मृती इराणी यांनी केला होता। राहुल गांधींनी अभद्र वर्तन केल्याचंही त्यांनी म्हटलं। या संदर्भात आता भाजपकडून राहुल गांधींवर टीका होतीये। भाजपकडून त्यांच्या या वर्तनावर जोरदार टीका होतीये, तर विरोधकांकडून मात्र राहुल गांधींचा बचाव करण्यात आलेला आहे। राहुल गांधींनी द्वेष, बदला यावर उतारा म्हणून एक संपूर्ण देशाला प्रेमाचा किस दिला। बरं का, जादू की झप्पी म्हणतो ना आपण त्याला, जादू का फ्लाइंग किस हा देशासाठी आहे की या देशामध्ये मोहब्बत का दुकान जे त्यांनी उघडलेलं आहे, त्या मोहब्बतच्या दुकानातलं ते एक महत्वाचं शस्त्र आहे। पण ज्यांना प्रेमाची सवय उरलेली नाही, ममत्व उरलेलं नाही, अशांना हे फ्लाइंग किस, प्रेमाचा फ्लाइंग किस म्हणजे काय समजणार नाही। एखाद्याला सत्तेची भूक लागते तेव्हा नीच निम्न शब्दाचा उपयोग, आपल्या असणाऱ्या परंपरेचा विसर हा साधारणतः पडतो आणि राहुल गांधीजींची कालची कृती म्हणजे पुन्हा मोदी निवडून यावे यासाठी केलेली अप्रत्यक्षच मदत वाटते। एवढ्या पवित्र सभागृहामध्ये असा चिल्लरपणा कोणीच करू नये, म्हणजे पक्षाच्या नेत्यांत नाही, म्हणजे डोळा मारणं किंवा फ्लाइंग किस देणं म्हणजे समजा माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांनी जरी केलं तरी कोणी माफ करणार नाही, पण नेत्याला तर या गोष्टीच्या बद्दल निषेधाच्या पलीकडे येते। संसदेमध्ये राहुल गांधी जे काँग्रेसचे नेते आहेत त्यांनी केलेलं फ्लाइंग किस, ही जी कृती होती ही कृती कुठेतरी टपोरी मुलांनी केल्यासारखी अशा पद्धतीची ती कृती त्यांनी संसदेत केली। मग रोड रोमिओ आणि राहुल गांधी यांच्यामध्ये फरक काय आहे? आणि ही जी कृती आहे किंवा हे जे हातवारे आहेत हे महिलांच्या विनयभंगामध्ये येतात आणि त्यामुळे या देशातल्या सगळ्या महिलांची माफी ही त्यांनी मागितली पाहिजे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संसदेत जाताना पायरीवर माथा टेकतात आणि हे काँग्रेसचे युवराज महिलांच्या, मणिपूरच्या महिलांच्या मुद्द्यावर जो अतिशय संवेदनशील मुद्दा आहे त्याच्यावर बोलताना फ्लाइंग किस देतात। हा भारत आणि इटलीमधला फरक आहे। काल लोकसभेमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यवतमाळच्या कलावती बांदुरकर या शेतकरी विधवेला काँग्रेसनं केलेल्या मदतीसंदर्भातलं वक्तव्य केलेलं होतं, त्यामुळे कलावतींचं नाव पुन्हा चर्चेत आलं। शहांनी काँग्रेसनं कलावतीचा उपयोग केवळ राजकीय वापरासाठी केल्याचा आरोप केला।
कलावतींना मदत, घरकुल, वीज, पाणी हे काँग्रेसच्या नाही तर नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात दिल्याचा दावा करण्यात आलेला होता. मात्र कलावती बांदुरकर यांनी हे सगळे आरोप आणि दावे फेटाळून लावले. आपल्याला अडचणीच्या काळात काँग्रेसनंच मदत दिल्याचं त्यांनी सांगितलंय. तसंच मला भाजप सरकारनं कुठलीच मदत आतापर्यंत केलेली नसल्याचंही त्यांनी सांगितलं. कलावतींचे पती परशुराम यांनी कर्ज फेडण्याच्या दबावाखाली आत्महत्या केली होती आणि त्यामुळे राहुल गांधींनी 2008 मध्ये त्यांची भेट घेतल्यानंतर कलावती प्रसिद्धीच्या झोतात आल्या आणि त्यांना त्यानंतर देशभरातनं मदतीचा ओघ सुरू झाला. तब्बल 14 वर्षांनी कलावती भारत जोडो यात्रेच्या निमित्तानं राहुल गांधींना भेटल्या होत्या. एक गरीब माँ कलावती या ऐसा कुछ नाम, कलावती बुंदेलखंड की बहन कलावती, उसके घर वो नेता भोजन करने गए और यहीं पीछे बैठकर गरीबी का बड़ा दारुण वर्णन, द्रवित हो जाए ऐसा वर्णन कर दिया. ठीक है भाई, अच्छा किया, आप इतने बड़े व्यक्ति होकर गरीब कलावती के घर पर भोजन पर गए, उसका भोजन कर लिया और इसकी वेदना को यहाँ वाचा दे दी. मगर बाद में इनकी सरकार 6 साल चली. मैं पूछना चाहता हूं वो कलावती का क्या करा? वो कलावती को घर, बिजली, गैस, शौचालय, अनाज, स्वास्थ्य ये सब देने का काम नरेंद्र मोदी ने. सर्व खोटं आहे. आपल्याला मदत केली कोण? राहुल गांधीनं केली. राहुल गांधीनं मदत केली, आपल्याला जेवणाला लावलं, तर पुढं तर टाटसर करून सन्याने मोदीनं मदत केली म्हणून सन्याने मी म्हणणार आहो का? कशी म्हणणार आहो? त्याचं खोटं आहे, त्याचं खोटंच म्हणणार आहो मी. आपल्याला खरी सर्व मदत केली राहुल गांधीनं. राहुल गांधीचीच मदत आपल्याला शेवटपर्यंत आपली हे करणार. मोदीचं खोटं आहे, मला काहीच नाही आतापर्यंत त्यानं मदत केली, तर ते करते केली म्हणून म्हणण्याला अर्थ काय? तो कोणती मदत केली मला? का घरकुल आलं म्हणते, घरकुल दिलं, हे दिलं, ती दिलं, तर मला ते 2008 पासूनच मंजूर झालं होतं घरकुल. सिंधुदुर्गातल्या कुडाळ मतदारसंघामध्ये आमदार वैभव नाईकांना निलेश राणेंनी धक्का दिलेला आहे. उबाठा गटाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केलाय. सरपंचांसह ग्रामपंचायत सदस्यांनी भाजपात प्रवेश केला आणि यामुळे आता कुडाळ मतदारसंघात भाजपची ताकद वाढणार आहे. आज भारतीय जनता पक्षामध्ये काम करत असताना अनेक लोक अपेक्षा लावून काही 20-20 वर्ष ज्या पक्षात होते ते सोडून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतायत. ही काय साधी गोष्ट नाही. हे सहज होत नाहीये. भारतीय जनता पक्षाने जे नाव कमवलंय, जी परिस्थिती आहे, जसं जनतेला विश्वास वाटतोय तसं वेगवेगळ्या पक्षातल्या लोकांनाही विश्वास वाटतोय. शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मुलावर व्यावसायिकाचं अपहरण केल्याचा आरोप लावण्यात आलेला आहे. या प्रकरणी राज सुर्वे यांच्यावर मुंबईतल्या वनराई पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. गोरेगावमधल्या ग्लोबल म्युझिक जंक्शन या कार्यालयात गोंधळ घालून अपहरण करून नेल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. इतकंच नाही तर शिवीगाळ आणि मारहाण करत स्टॅम्प पेपरवर जबरदस्तीनं स्वाक्षरी घेत करारनामा रद्द झाल्याचं लिहून घेतल्याची तक्रार सीईओ राजकुमार सिंग यांनी पोलिसात दिली आहे. या प्रकरणी वनराई पोलिसात राज सुर्वे यांच्यासह इतर 10 ते 12 अज्ञात लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय. या प्रकरणी आमदार प्रकाश सुर्वे यांच्याशी संपर्क करण्याचा आम्ही प्रयत्न केला, पण त्यांची प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही. पीडित राजकुमार यांच्या वकिलाच्या म्हणण्यानुसार संपूर्ण प्रकरण हे 8.5 कोटी रुपयांचं आहे. राजकुमार सिंग यांनी आदिशक्ती फिल्म्सचे मालक मनोज मिश्रा यांना संगीत निर्मितीसाठी दिलेलं होतं आणि त्यांनी करार रद्द करण्यासाठी दबाव आणल्यानंतर हा सगळा प्रकार घडल्याची माहिती समोर येते. मनोरवाडा भिवंडी या महामार्गाच्या दुरुस्तीसाठी 51 कोटी रुपयांचा निधी खर्च करून सुद्धा आजही या महामार्गाची अवस्था अत्यंत दयनीय आहे. आक्रमक झालेल्या स्थानिकांनी त्यामुळेच कुडूस इथं हा महामार्ग रोखून धरलाय. महामार्गावर सध्या खड्ड्यांचं साम्राज्य आहे. याचा मोठा त्रास इथल्या स्थानिकांना आणि या रस्त्यावरनं जाणाऱ्या वाहन चालकांना सहन करावा लागतोय.
मनोर वाडा भिवंडी या महामार्गावर मागील 3 महिन्यांपूर्वी कोट्यावधी रुपये निधी खर्च करून या महामार्गाची दुरुस्ती करण्यात आली। मात्र आज पुन्हा या महामार्गाची दयनीय अवस्था झाल्याने आक्रमक झालेल्या स्थानिकांनी वाडा भिवंडी मार्गावर कुडूस येथे रास्ता रोको केलेला आहे। आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणावर स्थानिक नागरिक जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला उपस्थित पाहायला मिळतात। जवळपास अर्ध्या तासापासून हा महामार्ग जो आहे तो येथील स्थानिक नागरिकांनी रोखून धरलेला आहे। एकूणच या महामार्गाची मागील अनेक वर्षांपासून दुरावस्था होती आणि मागील 3 महिन्यांपूर्वीच या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपये निधी खर्च केला। मात्र आजही पुन्हा एकदा या महामार्गाची नादुरुस्ती जी आहे ती झालेली पाहायला मिळते। संपूर्ण महामार्गावर खड्डे जे आहेत ते पडलेले आहेत आणि त्याच्यामुळे याचा मोठा त्रास जो आहे स्थानिक नागरिकांना सहन करावा लागतोय। सध्या हे आंदोलन जे आहे ते मागील अर्ध्या तासापासून सुरू आहे आणि त्याच्यामुळे या महामार्गावरील वाहतूक जी आहे ती पूर्णपणे ठप्प झालेली आहे। दोन्ही बाजूला जवळपास 1 किलोमीटर पेक्षाही लांब वाहनांच्या रांगा ज्या आहेत त्या लागलेल्या पाहायला मिळत आहेत। सध्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस सुद्धा तैनात आहेत। पोलीस बंदोबस्त जो आहे तो सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे। मात्र प्रत्यक्षात सार्वजनिक बांधकाम विभाग असेल ते कुठेतरी या महामार्गाच्या दुरुस्तीचं काम घेतलेल्या ठेकेदाराला पाठीशी घालतंय का असा सवाल जो आहे तो येथील स्थानिकांकडून उपस्थित केला जातोय। न्यूज 18 लोकमत साठी राहुल पाटील, पालघर। वाशिम जिल्ह्यातील 1074 अंगणवाड्यांना पुरवण्यात येणाऱ्या पोषण आहारातील मूग डाळ, मिरची आणि हळद ही निकृष्ट दर्जाची असल्याचं समोर आलेलं आहे। त्यामुळे पुरवठादारावर कारवाई करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग ठाकरे यांनी केली आहे। हे निकृष्ट पोषण आहार नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहेत। तिथे मुगाची डाळ निकृष्ट होती, हळदीचा घुरट वास येत होता, तर धमक येत होती, चटणीची सुद्धा धमक येत होती आणि या गोष्टीला प्रथमदर्शनी हे सगळं दिसत असल्यामुळं याला कुठल्याही लॅबोरेटरीची गरज नाही आणि म्हणून यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे असा आग्रह धरला आणि सगळ्या सदस्यांना, सभासदांना, अधिकाऱ्यांना हे माझं म्हणणं पटलं। पण माननीय मुख्य कार्य अधिकाऱ्यांनी आज सहाय्यक अंगणवाडीच्या CDPOंना एक साथ देऊन माझी खात्री आहे की ते कारवाई करतील। सभागृहाचं म्हणणं असं होतं की हे निकृष्ट दर्जाचा आहार आहे, याला स्थापित ह्या आहाराची क्वालिटी कशी आहे हे निश्चित करण्यासाठी आम्ही सर्व तालुक्यावरून एक सॅम्पल मागवलेला आहे। त्यांना आपण पुण्याची चांगली लॅबोरेटरीला पाठवणार आहे, तसेच आपण 2-3 गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट लॅबोरेटरीला पाठवणार, जेणेकरून आपल्याला क्रॉस चेक त्यांचे रिझल्ट्स करता येणार आहे। ग्राहकांना रडवणाऱ्या टोमॅटोच्या दरांमध्ये आता घसरण सुरू झालेली आहे। नारायणगाव बाजार समितीच्या मध्ये आता टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाल्याचं दिसतंय। टोमॅटोला घाऊक बाजारात 50 ते 60 रुपये किलो इतका दर मिळतोय, म्हणजेच एका क्रेटला 1200 रुपयांचा दर मिळतोय। 2 दिवसांपूर्वी याच क्रेटला 2 ते 2.5 हजारांचा दर मिळत होता। नाशिक आणि उर्वरित महाराष्ट्रात टोमॅटोची आवक मोठ्या संख्येनं होत असल्यानं दरांमध्ये आता घसरण होत असल्याचं दिसतंय। आजला 1000पर्यंत रेट टोमॅटोला मिळालेले आहेत। संपूर्ण भागातून नाशिक असेल सगळीकडे माल जास्त प्रमाणात वाढल्यामुळं अचानक बाजार खाली आलेले आहेत, त्यामुळं टोमॅटोचे रेट कमी झालेले आहेत। काल आम्ही खरेदी केला होता 2000 ते 2200, 1800 या खरेदीने माल काल आम्ही खरेदी केला आणि यामध्ये शेतकऱ्याचे पैसे नुकसान होतच आहे, पण त्यामध्ये व्यापाराचं पण भरपूर नुकसान होत आहे। टोमॅटो येणार रस्त्यावर फेकावे लागत होती अशी परिस्थिती होती, पण त्याच्यानंतर मग लोकांनी त्या बागांकडे दुर्लक्ष केलं की ते त्याला विक्रीच नाही होत किंवा पैसे भावच मिळत नाही, तर मग कशाला सांभाळायचे। त्यामुळे लोकांनी बंद केलं आणि मग त्यावेळेस बाजारभाव वाढले तर ते एकदम कोणालाही न भूत न भविष्य ते कोणालाही अशी कल्पना सुद्धा नव्हती का 3000पर्यंत कॅरेट जाईल। ते 3000 कॅरेट गेल्यानंतर परत लोकांनी नवीन लागवडी केल्या, काही जुन्या लागवडीला जास्त पद्धतीनं जपत राहिले आणि त्यामुळे मग आवक वाढली की बाजार कमी होणारच ना। राज्य सरकारच्या चांगल्या योजनेला सेतू सुविधा केंद्र चालकांनी सुरुंग लावलेला आहे। सरकारनं 1 रुपयात पीक विमा दिलाय, मात्र त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळतच नसल्याची धक्कादायक बाब आता समोर आलेली आहे। कंधार तालुक्यातल्या उस्माननगर गावातील हे आहेत बालाप्रसाद पोकळे। पोकळे यांची 2 एकर शेती आहे। शेतामध्ये त्यांनी कापूस आणि सोयाबीन पेरलाय। कोणतीही आपत्ती कोसळल्यास विमा असावा म्हणून पीक विमा भरण्यासाठी ते सेतू सुविधा केंद्रावर पोहोचले। तिथं गेल्यावर बालाप्रसाद पोकळेंना धक्काच बसला। पोकळे यांचा पीक विमा परस्पर भरला गेला होता। इतकंच नव्हे तर पीक विमा भरणाऱ्या सेतू सुविधा केंद्र चालकानं स्वतःच्या बँक खात्याचा नंबर दिला होता। हे नाव आहे,
या नावाच्या व्यक्तीने भरला अगोदरच. मग त्याच्याकडे जाऊन त्याला बोललं तर तो म्हणला की चुकून झाले. मग त्याला म्हटलं चुकून कसं होते, तुझा माझा गट नंबर तर सेम नाही, वेगळा आहे. त्याच्या कम्प्युटरला जाऊन बघितलं तर त्यांना माझ्यासारखे जवळपास 416 शेतकऱ्यांचे अजून विमे भरले होते. म्हणजे कागदपत्र शेतकऱ्याला, कागदपत्र म्हणजे 7/12 आणि होल्डिंग शेतकऱ्याची आणि बँकेचं पासबुक त्याने स्वतःचं टाकलं, स्वतःचं आणि स्वतःच्या घरच्या मंडळीचं. जमीन आणि शेतीची कागदपत्र शेतकऱ्यांची, मात्र बँक अकाउंट इतराचं असल्याचा प्रकार तब्बल 416 शेतकऱ्यांसोबत घडलाय. जिल्ह्यातल्या 4 ठिकाणच्या सेतू केंद्राबाबत प्रशासनाला तक्रारी मिळालेल्या आहेत. कृषी अधीक्षक अधिकारी यांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत की अशा ठिकाणी फौजदारी आणि दंडात्मक अशा दोन्ही कारवाया कराव्या. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांच्या नावे इतर कोणी विमा भरला असेल त्यांचं नुकसान होऊ नये यासाठी त्यांचा सुद्धा अर्ज भरून घेण्यात यावा, अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत. शेतकऱ्यांच्या हक्काच्या विम्यावर काही स्वार्थी सेतू सुविधा केंद्र चालक डल्ला मारतायत आणि त्यामुळे सरकारनं त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. मुजीब शेख, न्यूज 18 लोकमत, नांदेड. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. दख्खनचा ताज म्हणून ओळख असलेला बीबी का मकबऱ्यालाच घर लागल्याचं वास्तव समोर येत आहे. ठिकठिकाणी वास्तूला भेगा पडल्यात तर भिंतीवर वाढणाऱ्या झाडी झुडपांमुळे मोठ्या धोक्याची जाणीव निर्माण करून दिली जाते आणि त्यामुळेच या ऐतिहासिक वारशाला जतन करण्यासाठी आता तातडीनं पावलं उचलणं गरजेचं बनलंय. दख्खनच्या राजाला घर, बीबी का मकबरा बनतोय बकाल. पुरातत्व विभाग दखल घेणार. संभाजीनगरात येणारा प्रत्येक देश विदेशातील पर्यटक हा बीबी का मकबरा आणि पवन चक्कीला आवर्जून भेट देतो. पण तब्बल 400 वर्षांपूर्वीच्या या ऐतिहासिक वारशाला जणू आज घर लागली आहे. या प्राचीन वास्तूच्या भिंतीची पार रया गेली आहे. जागोजागी भिंतींना चिरा पडलेल्या आहेत, तर काही दर्शनी भागात ठिकठिकाणचं प्लास्टर हे गळून पडतंय. सुंदर अशा या वास्तूला जणू दृष्ट लागल्यागत स्थिती झाली आहे. प्रतिताज म्हणून ओळख असलेल्या या वास्तूत ठिकठिकाणी झाडं आणि गवत उगवलेलं दिसून येत आहे. काही ठिकाणी भिंतीत मुळांनी पाय रोवत जणू आपलं बस्तानच बांधलंय. त्यामुळे भिंतींना साहजिकच भेगा पडल्या. या वास्तूच्या संवर्धनासाठी दरवर्षी पुरातत्व विभागाकडून लाखो रुपये खर्च केले जातात. तरी देखील अशा अवस्थेमुळे पर्यटकांचा हिरमोड होतो. देखने में तो बहुत अच्छा लगता है, लेकिन ये थोड़ी सी कई जगह ऐसा लग रहा है कि इसमें थोड़ा सा पुरातत्व विभाग को ध्यान देना चाहिए. कुछ पेड़ भी सूखे हुए हैं, कुछ जगह से ये जो मेंटेनेंस है वो अगर पूरा हो तो शायद आने वाले लोगों को आगे के लिए ये धरोहर देखने के लिए बहुत कम मिलती हैं. इस पे थोड़ा सा और ध्यान दें तो और ज़्यादा बेटर है. गेल्या वर्षी या मकबऱ्याचा कोपरा ढासळला होता आणि जो कोपरा ढासळला होता त्या ठिकाणी आता झाडं वाढलेली आढळून आली आहेत. शिवाय पुन्हा मकबऱ्याचा काही भाग कोसळण्याचा धोका हा कायम आहे. तर पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांकडून याबाबत चालढकल करत जुजबी उत्तरं देण्यात आली आहेत. मौसम बारिश का है, वेट करते हैं. जैसे ही हमारा ड्राई होता है, धूप आती है, तो हम इनको निकाल लेते हैं. इसलिए आप कहीं भी आप मकबरे में जाएंगे तो आप देखेंगे कि कोई भी पौधा जो अभी बारिश में उग आया है वो बहुत बड़ा आपको नहीं मिलेगा. इससे ये स्पष्ट है कि ये अभी हाल में उगा है और इसकी हम नियमित साफ सफाई करते रहते हैं. ये हमारा रूटीन एक्सरसाइज है. जरी अधिकाऱ्यांनी आपल्या पद्धतीने स्पष्टीकरण दिलेलं असलं तरी भविष्यात येणाऱ्या पिढ्यांना पाहण्यासाठी पुरातत्व विभाग काही ठोस पावलं उचलणार की पुन्हा येरे माझ्या मागल्या होणार हे बघावं लागेल. तब्बल 400 वर्ष उलटूनही हा बीबी का मकबरा पर्यटकांना भुरळ घालतोय. मात्र भारतीय पुरातत्व विभागाचे याकडे दुर्लक्ष असल्याचं दिसून येत आहे. बऱ्याच ठिकाणी झाडे उगवले तर काही ठिकाणी स्क्रॅच गेले, तर मागच्याच वर्षी ज्या ठिकाणी झाड उगवलं होतं त्या ठिकाणचा एक भाग कोसळला देखील होता. तरीसुद्धा भारतीय पुरातत्व विभागाचं याकडे दुर्लक्ष असताना आपल्याला दिसून येत आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी भारतीय पुरातत्व विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. अविनाश कानडजे, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर. सातारा जिल्ह्यामध्ये भीषण अपघात झालेला आहे. भरधाव वेगानं जाणारी कार झाडावर आदळून झालेल्या अपघातात 4 जणांचा मृत्यू झालाय तर 5 जण गंभीर जखमी झालेत. हे सगळे प्रवासी खटाव तालुक्यातले रहिवासी आहेत. देवदर्शनासाठी जात असताना हा अपघात झालाय.
बुलढाण्यामध्ये नांदुरा बायपासवरच्या बुलढाणा रोड क्रॉस करणाऱ्या पुलावर काल रात्री दुचाकीनं एका अज्ञात ट्रकला धडक दिली आहे। या अपघातात 2 सख्खे तर एका चुलत भावाचा घटनास्थळीच मृत्यू झाला। मलकापूर तालुक्यातल्या झोडगा इथले तिघे चुलत भाऊ अनुराबाद इथनं आंबोलाला जात असताना दुचाकीचा अपघात झाला। कंडारकर कुटुंबातील ही भावंड बहिणीच्या भेटीसाठी गेलेली होती आणि तिथून परतत असताना हा भीषण अपघात झालाय। पुण्याच्या कोंढवा परिसरात शालेय मुलांच्या बसला भीषण अपघात झाला। या अपघातात 1 जण ठार झालाय तर 3 जण जखमी झाले। 5 विद्यार्थ्यांना उपचारांसाठी दाखल करण्यात आलेला आहे। कात्रज कोंढवा रोडवरच्या कोंढवा स्मशानभूमीजवळ हा अपघात झालाय। या अपघातात 7 ते 8 वाहनं एकमेकांवर आदळली आहे। अपघातात दोघांची प्रकृती चिंताजनक आहे आणि यानंतर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी देखील झाल्याचं पाहायला मिळालं होतं। आणि आता एक मोठी बातमी नागपूरमधली आहे। महामेट्रोकडून करण्यात येणारे चोख सुरक्षा व्यवस्थेचे दावे एका अज्ञात भामट्यानं किती फोल आहेत हेच दाखवून दिलंय। एका अज्ञात व्यक्तीनं चक्क मेट्रोच्या मिहान डेपोमध्ये घुसून थेट मेट्रोवरच स्प्रे पेंटिंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आलाय। डेपोमध्ये उभी असलेली मेट्रो रंगवल्यानं मेट्रो प्रशासन खडबडून जागं झालंय। या प्रकरणी महामेट्रोकडून सोनेगाव पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देखील करण्यात आलेली आहे। मेट्रोमध्ये सर्वसामान्य नागरिक प्रवास करत असतात। या प्रकारामुळे प्रवाशांच्या सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। अज्ञात व्यक्ती असा डेपोमध्ये घुसतोच कसा असा सवाल उपस्थित केला गेलाय। बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप संपतो न संपतो तोच आता एसटी कर्मचाऱ्यांनी सुद्धा बेमुदत उपोषणाचा इशारा दिलेला आहे। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना सुद्धा महागाई भत्ता द्यावा या मागणीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी 11 सप्टेंबरपासून आझाद मैदानात बेमुदत उपोषण केलं जाणार आहे। एसटीच्या कर्मचारी संघटनेकडनं शासनाकडे गेल्या अनेक वर्षांपासूनच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं पाठपुरावा केला जातोय। मात्र प्रलंबित मागण्या पूर्ण होत नसल्याचं पाहून एसटीच्या कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचं अस्त्र उपसण्याचा निर्णय घेतलाय। जवळपास 2 वर्षांपूर्वी एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी जवळपास 5 महिने संप पुकारला होता। हिमाचल प्रदेशवर निसर्ग कोपल्याचं चित्र समोर आलेलं आहे। हिमाचलमधल्या सिरमूर जिल्ह्यात अचानक झालेल्या ढगफुटीनं हाहाकार उडालेला आहे। ढगफुटीमुळे गिरी नदीच्या पाणी पातळीत अचानक वाढ झाली आहे। काही कळण्याच्या आतच नदीच्या पात्रानं रौद्ररूप धारण केलं आणि प्रचंड ताकदीनं पाणी प्रवाहित झालं। निसर्गाच्या या रौद्र रूपानं सर्वांनाच धडकी भरवली आहे। नदीच्या पाणी पातळीत इतकी अचानक वाढ झाली की हे पाणी जवळच्या सगळ्या वस्त्यांमध्ये शिरलं, ज्यामुळे नागरिकांना पुन्हा एकदा मोठ्या नुकसानाला सामोरं जावं लागण्याची परिस्थिती आहे। आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची। जाता जाता एक नजर टाकूया राज्यातल्या महत्त्वाच्या शहरांमधल्या आजच्या तापमानावर।